शिर्डीतील भक्त निवासात तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आलाय। कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याकडूनच हा विनयभंग झालाय। पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी अमन पठाण हा फरार असून पोलिसांकडून सध्या त्याचा शोध सुरू आहे। साईंच्या शिर्डीत भक्तांची सुरक्षा ही राम भरोसे राहिली आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तर शिर्डीतील भक्त निवासात तरुणीचा विनयभंग झालेला आहे। त्या ठिकाणी कुणाल जमदाडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, नेमका काय प्रकार घडलेला आहे? पोलिसांकडून अधिकचा तपास काय सुरू आहे? शिर्डी साईबाबा संस्थांच्या 500 रूम भक्त निवासात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। परराज्यातून साई दर्शनासाठी आलेल्या एका तरुणीचा विनयभंग झाल्याची तक्रार शिर्डी पोलिसांमध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की पीडित तरुणी भक्त निवासातील आपल्या खोलीत एकटी असताना आणि तिचे आई वडील जे आहे ते साई दर्शनासाठी गेलेले होते। त्यावेळी साई संस्थांचा कंत्राटी सफाई कामगाराने तिच्यासोबत गैरवर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप जो आहे तो या तक्रारीमधनं करण्यात आलेला आहे। आणि या प्रकरणी अमन पठाण असे आरोपीचे नाव असून घटनेनंतर तो आरोपी घटनास्थळावरून आणि त्याच्या गावातून देखील फरार झाल्याची माहिती जी समोर आलेली आहे। पीडितेच्या तक्रारीनंतर शिर्डी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू केलेला आहे। मात्र गेल्या 2 दिवस उलटले तरीही अद्याप आरोपी पोलिसांना मिळून आलेला नाही। या दरम्यान या गंभीर प्रकरणाची दखल घेत साईबाबा संस्थान प्रशासनाने आरोपी अमर पठाण याला तात्काळ निलंबित केलेला आहे। मात्र देश विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येत असताना संस्थांच्या भक्तनिवासातच महिला भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित होत आहे। विशेषतः महिला आणि तरुणी भाविक सुरक्षित आहेत का असा सवाल आता देखील देशभरातून उपस्थित केला जातो आहे। आरोपी जो आहे तो अद्याप फरार असून पोलिसांकडनं त्याचा शोध सुरू आहे। या प्रकरणात आता पोलीस त्या आरोपीला केव्हा अटक करतात आणि सुरक्षेबाबत साई संस्थान ठोस निर्णय घेणार का, त्या ठिकाणची जी सुरक्षा अधिकारी होते किंवा कर्मचारी होते त्यांची हकालपट्टी साई संस्थान करणार का, त्यांच्यावर कारवाई करणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद कुणाल दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।